साल्याची बहीण होती ना ती लवकर उठली लवकर 2 किलो दही आणलं होतं 2 किलो दही पहाटे 5 वाजता माझी झोप खराब केली मी कीर्तनाला नुकताच गेलो होतो घरी उशीर झाला होता पोहोचायला म्हणजे उपरणं असायचं द्या उपरणं म्हटलं उपरणं नीचे देखो उपरणं खाली पाय कपाटातून ते उपरणं दिलं 2-4 किलो दही होतं कापड धुतलं असं टांगलं वरती आणि ते महादेवाच्या पिंडीवर कसं अभिषेक होतो खाली एक बादली ठेवली होती एवढी पहाटे 5 वाजता उठून तयारी कशासाठी होती माहिती का घरी कोणी नव्हतं कोण व्हेरी गुड एकदम हुशार मुलगा आय एम अ कॉम्प्लेंट चमचे खाव कुछ बन के सिखा कधी आमच्यासारखं अशिन्यावर काय माहिती आता ते जाऊन बारीक आहे तू रोज सत्यात जायचंय आमच्यासारखं ते असेल कंडिशन करून ठेवली लेकरांनी असेल लेकरं पाहिजे मला वाईट वाटतं पुढे पोट मागे पाठ मध्ये अख्खं गोदरेजचं कपाट बेटा रोज माझ्यासोबत एकदा कीर्तनाला आजी देतो पोट घरी मेरा काळजी करायची गरज पडणार नाही आपलं झालं आता आपल्याला काय इलाज नाही आता हे लेकरांचे दिवस पोटभर जेवण करायचं आणि अभ्यास करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मरक्षणाचं कार्य करायचं पहाटे 5 ला उठले कोणासाठी पहाटे 5 साल्याची बहीण किती वाजता उठली पहाटे 5 ला उठली एवढी सगळी तयारी ते दही बांधलं कशासाठी काय पदार्थ करणार असतील तुम्ही तिथे होते का काय माहिती एवढं सगळं केलं श्रीखंड बासुंदी श्री बालाजीचा बेत होता श्री बालाजी श्रीखंड बा म्हणजे बासुंदी ला म्हणजे लाडू आणि जी म्हणजे जी आम्ही आठवण्याकडे पाहता सगळं आठली गेलं सर्व मला श्रीखंड कोणी राहिले आता काय कर सांग एवढे सगळे पदार्थ केले आणि तिचा भाऊ आला 11 वाजता लेकरांचा मामा 11 वाजता आला सगळे पण पक्वान बनले आणि रांगोळी काढली कधीच रांगोळी नसते मारत नाही ताटाला उसामुळे एरंडा बी पाणी भेटला माझी पाण्यात रांगोळी गरम गरम पोळी होती त्या दिवशी मला खायला एवढं मी का सांगतो माहिती का ती इथे नाही म्हणून तर आपली एवढी बोलायची हिंमत बोलतो मी बोलायला का नुसतं उदबत्त्या लावल्या आजूबाजूला एक उदबत्ती लावण्यासाठी एक तर त्या केळाचा जीव घेता नाही तर बटाट्याचा जीव घेता लक्षात घ्या तुमच्या घरी कधी सत्यनारायणाची पूजा असेल ना तर सत्यनारायणाच्या कळसावर कधीच नारळावरती उदबत्ती लावायची नाही का तर त्याचा कळसाच्या मंत्रात गुरुजी ब्राह्मण मंत्र म्हणतो आयन तो देव पूजार्थ दुरित क्षयकारका गंगे जमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू खाऊ म्हणजे तुमच्या घरातली क्षय तुमच्या घरातलं दुःख दारिद्र्य दैन्य सगळं जाऊ द्या दुःख जाऊ द्या दैन्य जाऊ द्या दारिद्र्य जाऊ द्या हे जाऊ द्या आणि सगळ्यांचे डोके शांत राहू द्या आणि शांतीचा मंत्र आहे तो संदेश आहे त्याच्यावर गरम उदबत्ती लावून देतो हे बी मग कसं समजतं घरी चिल्ल देते ना त्याला ते उदबत्तीची रक्षा चिट्ट्यावर राहते त्याच्यावरून मला समजलं काय सांगत होतो म्हणजे रांगोळ्या काढल्या आणि सगळे पदार्थ वाढले कोणासाठी उठली होती पहाटे 5 वाजता साल्याची बहीण भावासाठी कोणासाठी उठली होती भावासाठी लाडका भाऊ सगळे पदार्थ वाढले मला पण वाढले त्याला पण वाढले आणि ते पदार्थ पाहिल्याबरोबर त्यांनी एक एक वाटी माझ्याकडे सरकून दिली प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर 2 वर येते इकडे सरकले पदार्थ सगळे सप्लाय सगळे पदार्थ इकडे आले माझ्या साल्याने एकही गोड पदार्थ खाल्ला नाही का खाल्ला नाही माहिती आहे का बरं त्याला काय होतं डायबिटीस म्हणजे काय मधुमेह त्याला इंग्लिश मध्ये शुगर असं म्हणतात सगळे पदार्थ माझ्या ताटात वाढले माझा चेहरा हसरा झाला मला की शुगर नी मारत माझ्याकडे
मी इतका प्रसन्न झालो त्या दिवशी. एक उपरणं वाया गेलो होतं आपलं. मग असं श्रीखंड खाल्लं त्याने म्हटलं मला उरूच द्यायचं नाही आता. त्या दिवशी कीर्तन नव्हतं मला. माझा चेहरा खुश आणि त्याने ते गोड पदार्थ खाल्ले.